शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो, गहू लागवड कधी करायची आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। बऱ्याच काही शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड केलेली आहे, काही शेतकरी आता करणार आहेत, काही शेतकरी आता तयारीत आहेत। तर आता गव्हाची लागवड जर का विचार केला तर गहू आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये लागवड करू शकतो। नोव्हेंबर महिन्यामध्ये लागवड केलेला गहू हा चांगल्याच प्रकारचा आवरेज, चांगल्याच प्रकारचा उतार आपल्या गावाला भेटू शकतो। काही शेतकरी डिसेंबरमध्ये लागवड करतात, काही शेतकरी जानेवारीच्या पहिल्या आठवड्याला त्या ठिकाणी गव्हाची लागवड करत असतात। तर आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये जर का लागवड केली तर आपल्याला चांगल्या प्रकारचा गव्हामध्ये उतार त्या ठिकाणी बघायला भेटतो। दुसरं मुद्दा म्हणजे बियाणं निवडत असताना आपण बरेचसे शेतकरी अजित 2 वापरतात, काही शेतकरी अजित 8 वापरतात, काही शेतकरी मैकोचं मुकुट वापरतात। मार्केटमध्ये बियाणं जर का बघायला झालं तर चांगल्या प्रकारचे नामांकित कंपन्यांचं बियाणं अवेलेबल आहेत। आपण जसं शेतकऱ्यांचा अनुभव आहेत, 1-2 वर्षाचा अनुभव आहेत, त्या अनुभवाच्या काही शेतकरी अजित 108 वापरतात, काही शेतकरी अजित 2 वापरतात, काही शेतकरी वेगवेगळे बियाणं त्या ठिकाणी वापरतात। तर बियाणं वापरत असताना एका एकरामध्ये 40 किलोची बियाणे आपण त्या ठिकाणी वापरावी। काही शेतकरी 50 किलो वापरतात, तर 50 पण चालू शकतं आणि 40 पण चालू शकतं, 40च्या आणि 50च्या मध्ये तुम्ही वापरू शकता। दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं, आपण बियाणं लागवड करत असताना बियाण्याची बीज प्रक्रिया करून घेणं खूप महत्त्वाचे आहे। कारण की बियाण्याची बीज प्रक्रिया जर का केली तर आपल्याला बुरशीजन्य रोग आहेत सुरुवातीला, किंवा जी कीड असतात जमिनीमधली, घातक बुरशी असते, घातक कीड असतात, तर त्या किडीपासून संरक्षण भेटतं। तर आपण रासायनिक बीज प्रक्रिया करत असताना आपण PCT, वार्डनेस्ट्रा, इलेक्ट्रॉन अशा पद्धतीनं बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकतो। त्याच्यानंतर आपण लिओशिन हे 50 किलो बियाण्यासाठी किंवा 40 किलो बियाण्यासाठी लिओशिनची बीज प्रक्रिया करून घेणं खूप महत्त्वाचे। जर का आपण लिओशिनची बीज प्रक्रिया केली तर आपल्याला जी सुरुवातीलाच जे गावामध्ये फुटव्याची जी अवस्था आहे ती फुटवायची अवस्था ॲक्टिव्ह होत असते, म्हणजे सुरुवातीलाच फुटवे आपल्याला जाणवत असतात। तर त्यासाठी लिओशिन सुद्धा वापरणं आपल्याला बीज प्रक्रियासाठी महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर येतं खत व्यवस्थापन। गावामध्ये सर्वात महत्त्वाचं खत व्यवस्थापन असतं। जर का आपण खत व्यवस्थापन चांगलं घेतलं तर आपल्याला सुरुवातीलाच गहू हा चांगल्या प्रकारची क्वालिटी त्या ठिकाणी प्रदान करत असतो। तर खत व्यवस्थापन करत असताना आपण 9-24-24 घेऊ शकतो, 10-26-26 घेऊ शकतो, किंवा 1840 म्हणजे DAP त्या ठिकाणी घेऊ शकतो। त्याच्यासोबत आपण 10 किलो ह्युमिक दाणेदार हे टाकावं। ह्युमिक दाणेदार टाकल्यामुळे सुरुवातीची जी क्वालिटी असते ही क्वालिटी चांगल्या प्रकारची आपल्याला गव्हा पिकामध्ये बघायला भेटते। तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपण हा गहू कधी लागवड करायची ह्या पद्धतीनं हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर मित्रांनो, आपला दुसरा व्हिडिओ हा गव्हामध्ये पहिली फवारणी केव्हा घ्यायची आणि त्याच्यामध्ये फवारणीसाठी काय घ्यायचं याच्या माध्यमातून राहील। तर व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, व इतर शेतकऱ्यांना सुद्धा आपली माहिती शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, धन्यवाद।